लिंबू सरबत करायचे म्हटले तर अगदी 5 ते 10 मिनिट लागतात, पण आता आपण अगदी 2 सेकंदात लिंबू सरबत करू शकतो। तर आपण करतोय सरबताचं प्रीमिक्स। जराही गॅसचा वापर न करता, उन्हात सुकवायचे नाही, अगदी सोप्या पद्धतीने बिना झंझट लिंबू सरबताची पावडर एकदा केली तर वर्षभर टिकते, तेही फ्रीज शिवाय। अगदी लहान मुले सुद्धा सहज सरबत करू शकतील आणि तसेही उन्हाळ्यात लिंबू महाग होतात, तेव्हा आताच हे प्रीमिक्स करून ठेवा आणि उन्हाळ्यामध्ये मनसोक्त सरबताचा आस्वाद लुटा। आहे ना कमाल आयडिया? त्यामुळे पटकन व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा। रेसिपी तर नेहमीपेक्षा सोपी आहे, चला करूया। नमस्कार, मराठी स्वयंपाकमध्ये आज आपण करतोय वर्षभर टिकणारं लिंबाच्या सरबताचं प्रीमिक्स। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। तर सरबताचे प्रीमिक्स करण्यासाठी आपल्याला लागणार आहे भरपूर असे लिंबू। तर लिंबू घेत असताना पातळ सालीचे लिंबू बघून घ्यायचे। पातळ सालीच्या लिंबूमध्ये रस खूप जास्त प्रमाणात असतो आणि लिंबू घेत असताना लिंबूवर कोणत्याही प्रकारचे डाग असता कामा नये। अशी छान अशी डाग नसलेली लिंबू आपल्याला या ठिकाणी घ्यायचे आहे। तर या ठिकाणी मी घेतलेले आहे साधारण 7 ते 8 लिंबू घेतले। आता आपल्याला या लिंबातला सर्व रस काढून घ्यायचा आहे। तर सर्वात आधी आपण हे लिंबू कापून घेऊया। तर हे बघा, तुम्हाला दिसतच असेल लिंबू छान अशी रसदार आहे। आता पातळ सालीचे लिंबू असल्यामुळे लिंबामध्ये जास्त प्रमाणात रस आहे। आता आपल्याला हे लिंबू सर्व कापून घ्यायचे आहे। तर सुरुवातीला मी या ठिकाणी 5 ते 6 लिंब कापत आहे, लागेल तेवढे आपण कापून घेऊया। आता आपल्याला या लिंबातला संपूर्ण रस काढून घ्यायचा आहे। मी या ठिकाणी लिंबातल्या ज्या बिया आहेत त्या सुद्धा या रसामध्ये काढून घेत आहे, त्या आपल्याला नंतर एका चाळणीने चाळून घ्यायच्या आहे। तर इथे आपल्याला लिंबाचे प्रीमिक्स करण्यासाठी 1 कप भर आपल्याला लिंबाचा रस लागणार आहे। तर आपण 1 कप भर या ठिकाणी रस काढून घेऊया। तर तुम्ही बघू शकता या ठिकाणी मी 1 कप भर लिंबाचा रस काढून घेतलेला आहे। आता तो सुद्धा आपल्याला एका चाळणीने चांगला असा गाळून घ्यायचा आहे। तर मी या ठिकाणी ताट घेतलेला आहे, ताटामध्ये रस गाळून घेतला आहे। आता 1 कप भर आपण रस घेतला होता लिंबाचा, त्यामध्ये आपल्याला 3 पट साखर घालायची आहे। म्हणजे 1 कप लिंबाच्या रसासाठी आपल्याला या ठिकाणी 3 कप साखर घालायची आहे। तर ही झाली 1 कप भर साखर। जर तुम्हाला सरबत हे कमी गोड आवडत असेल तर तुम्ही या ठिकाणी साखरेचे प्रमाण कमी सुद्धा करू शकता। तर ही आपण 2 कप साखर टाकली, त्यानंतर अजून आपण 1 कप साखर टाकू। बरोबर आपण 1 कप रसासाठी 3 कप या ठिकाणी साखर घातलेली आहे। हवं तर तुम्हाला अजून सरबत हे गोड हवं असेल तर तुम्ही साखरेचे प्रमाण वाढवू शकता। तर या ठिकाणी मी साखर आणि लिंबाचा रस छान मिक्स करून घेत आहे। आता हे मिक्स करत असताना आपल्याला हलक्या हाताने मिक्स करायचे आहे। याच्यामधली जी साखर आहे ती विरघळली गेली नाही पाहिजे, फक्त याच्यामधली जी साखर आहे ती संपूर्ण या लिंबाच्या रसाला मिसळली गेली पाहिजे। तर मी छान मिक्स करून घेतले। आता आपल्याला हे छान असे सुकवून घ्यायचे आहे। आता याला आपल्याला उन्हामध्ये सुकवायचे नाही, आपल्याला घरामध्ये फॅन खाली 4 ते 5 दिवस छान असे सुकवून घ्यायचे आहे, किंवा 1-2 दिवस जास्ती लागू शकता। आता 7 ते 8 तासानंतर आपल्याला पुन्हा याला चेक करून घ्यायचे। तर हे बघा, मी दुसऱ्या दिवशी तुम्हाला दाखवते। तर हे 10 ते 12 तासानंतर बघा छान असे सेट झाले। 7 ते 8 तासांनी सुद्धा हे छान असे सेट होऊन येते। तर हे बघा अशा पद्धतीने झालेले आहे। आता आपण याला चमच्याने असे मोकळे करून घेऊया। तर हे बघा अशा पद्धतीने ही साखर झालेली आहे। याच्यातल्या लिंबाचा जो रस होता तो या साखरेला चिपकलेला आहे, म्हणजे लिंबाचा रस हळूहळू सुकायला लागलेला आहे। फक्त आपल्याला लक्षात घ्यायचं, आपल्याला हे उन्हामध्ये सुकवायचे नाही, फॅन खालीच आपल्याला हे छान असे सुकवून घ्यायचे आहे। फक्त दर 10 ते 12 तासानंतर याला चांगले मिक्स करून घ्यायचे। जर आपण तसेच ठेवून दिले तर हे मिश्रण या ताटाला चिपकून बसेल आणि ते निघायला खूप त्रास होईल। हे मिक्स करत असताना आपल्याला हलक्या हाताने मिक्स करायचे आहे, याच्यातली साखर विरघळली गेली नाही पाहिजे। आता आपल्याला याला पुन्हा 7 ते 8 दिवस फॅन खाली छान असे सुकवून घ्यायचे आहे। दर 7 ते 8 तासानंतर याला हलक्या हाताने मिक्स करून घ्यायचे। तर हे बघा 7 ते 8 दिवसानंतर हे छान असे सुकलेले आहे। आपली खडी साखर असती त्याप्रमाणे हे असे झालेले आहे। लिंबाचा रस आहे तो साखरेला छान असा चिपकून सुकून गेला आहे। यामध्ये छानसे आंबट गोडपणा सुद्धा आलेला आहे। दिसायला सुद्धा छान अशी खडी साखरेसारखी दिसते। ज्याप्रमाणे खडी साखर छान अशी कोरडी असती त्याचप्रमाणे हे लिंबाचे पावडर किंवा लिंबाचे प्रीमिक्स छान असे कोरडे झालेले आहे। हे छान असे कोरडे आपल्याला सुकवून घ्यायचे आहे। यामध्ये थोडाही ओलसरपणा राहता कामा नाही, नाहीतर आपले हे प्रीमिक्स हे असे ओलसर होईल। त्यामुळे हे छान असे कोरडे करून घ्या, छान असे सुकवून घ्या।
आता आपण हे सर्व एका प्लेटीमध्ये काढून घेऊया. आता आपण हे सर्व एका प्लेटीमध्ये काढून घेतलेले आहे. आपल्याला याला मिक्सरला काढायचे, तर त्यासाठी मी एक मोठे मिक्सरचे भांडे घेतले. यामध्ये आपल्याला हे सर्व मिश्रण घालायचे. सर्व मिश्रण घातले की यामध्ये आपल्याला 2 चमचे सेंदव मीठ घालायचं आहे. तर मी या ठिकाणी सेंदव मीठ घालत आहे. हवं तर तुम्ही आपलं साधं मीठ सुद्धा या ठिकाणी वापरू शकता. फक्त वाटत असताना लक्षात घ्या, खूप जास्त आपल्याला हे फिरवायचे नाही. ऑन ऑफ मोडवर फिरवत राहा किंवा अगदी 1-2 सेकंद फिरवले की बंद करा. जर हे खूप जास्त फिरवले तर याच्यातली साखर ही गरम होईल आणि हे मॉइश्चर होईल. तर आपण याला ऑन ऑफ मोडवर बारीक करून घेऊया. तर अशा पद्धतीने मी बारीक करून घेतलेले आहे. छान अशी पावडर तयार झालेली आहे. अगदी सहज हे बारीक होतं. आपली साखर जशी वाटतो तशा पद्धतीने हे छान असे झालेले आहे. तर हे बघा, मी या ठिकाणी सर्व पावडर तयार करून घेतलेली आहे. ही आपल्याला काचेच्या किंवा प्लास्टिकच्या एअरटाईट डब्यामध्ये भरायची आहे. हे फ्रीज शिवाय बाहेर 1 ते 2 वर्ष आरामशीर टिकते. फक्त याला पाण्याचा थेंब लागू द्यायचा नाही. आपण जो चमचा वगैरे घेऊ तो सुद्धा छान असा कोरडा असला पाहिजे. जर याला पाण्याचा हात लागला तर ते ओलसर होऊन पाणी सुटू शकतं आणि खराब सुद्धा होईल. त्यामुळे ही काळजी मात्र घ्यायची आहे. तर आपले या ठिकाणी प्रीमिक्स तयार झालेलं आहे. तर यापासून सरबत कसे करायचे ते बघूया. तर ग्लासमध्ये सर्वात पहिले आपल्याला घ्यायचं आहे लिंबू सरबताची पावडर, म्हणजेच लिंबू सरबताचे प्रीमिक्स, किंवा तुम्ही आवडीप्रमाणे याचे प्रमाण कमी जास्त सुद्धा करू शकता. यामध्ये पाणी घालूया. यामध्ये मी मीठ आधीच घातलेलं आहे म्हणून मी आता मीठ घालत नाही. किंवा तुम्हाला पुदिना थोडासा कुटून घालायचा आहे, किंवा जिरेची पावडर तुम्हाला घालायची असेल, किंवा काही वेगळा तुम्हाला यामध्ये फ्लेवर घालायचा असेल, तुम्हाला भिजवलेला सब्जा घालायचा असेल, तर तुम्हाला जसे पाहिजे असेल तसे तुम्ही यामध्ये घालू शकता. तर याला चांगली मिक्स करून घेतलेले आहे. तर मस्त आपले या ठिकाणी लिंबाचे सरबत तयार झालेले आहे. तर बघितलं ना, आपली लिंबाची पावडर किती सहज तयार करून झालेली आहे. याला कोणतेही जास्ती साहित्य लागत नाही. एकदम चुटकी सरशी हे लिंबाचे सरबत या ठिकाणी तयार करून होते. खूप जास्त साहित्य लागत नाही. फक्त साखर आणि लिंबाचा रस मिसळायचा आणि 7-8 दिवस छान असे वाळवून घ्यायचे. दर 7-8 दिवसानंतर याला मिक्स करत राहायचे, म्हणजे हलवून घेत राहायचे. ती छान वाळली की छान अशी खडीसाखरेप्रमाणे होते. तिला छान मिक्सरला काढायचे, मीठ घालायचं आणि आपले सरबत तयार. उन्हामध्ये सुद्धा सुकवायची गरज नाही. घरात आपले फॅन खाली सुकवायचं, बारीक करून घ्यायची. छान अशी पावडर होती. आता मी या ठिकाणी फक्त लिंबाचा रस घातलेला आहे. तुम्हाला जर आल्याचा रस सुद्धा घालायचा असेल तर काय करायचे, फक्त साधारण 2 ते 3 चमचे आल्याचा रस घ्यायचा. तो सुद्धा आपण या लिंबाच्या रसामध्ये घालायचा आणि जसं आपण लिंबाचा रस छान असा वाळवू दिला तशीच ही प्रोसेस करा. म्हणजे अगदी तुम्हाला आल्याचं फ्लेवरचं सरबत सुद्धा करता येईल. तर अशा प्रकारे आज आपण इथं हे लिंबाच्या सरबताचं प्रीमिक्स केलं. हे कुठलेही प्रिझर्वेटिव्ह नाही आणि फ्रीज मध्ये ठेवण्याची सुद्धा गरज नाही. अगदी सहज हे 1 ते 2 वर्ष आरामशीर टिकतं. फक्त आपल्याला हवाबंद बर्नीमध्ये हे छान असे भरून ठेवायचे आणि पाण्याचा हात लागून द्यायचा नाही. तर कसा वाटला आजचा व्हिडिओ ते मला कमेंट मध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा. पुन्हा भेटूया अशाच नवीन रेसिपी सोबत. तोपर्यंत धन्यवाद.